हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. तर आज कोळंबीची रेसिपी आहे, आईच्या हाताची आहे. आईच्या हाताची भाजी तर सगळ्यांनाच आवडते. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, थोडंसं जिरं टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकणार आहोत. तर कोळंबी चांगली परतवून घ्यायची आहे. तर अशी रेसिपी नक्की बनवून बघा, खूप छान लागते. आता आपण कोळंबी परतवणार आहोत. परतवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आहे आणि अजून एकदा मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स केल्यानंतर थोडंसं झाकून द्यायचं आहे. मग बघू शकता तुम्ही की कोळंबी कशी झालेली आहे. थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण परत एकदा कोळंबी झाकून देणार आहोत. आता बघताय तुम्ही की कोळंबी आपली होते आहे. तर इकडे आपण लगेच कढई ठेवणार आहोत आणि कढईमध्ये आपला गरम मसाला टाकणार आहोत. आता कोळंबीची भाजी करण्यासाठी आपल्याला गरम मसाला करायचा आहे. त्याच्यात आपण कांदा, खोबरं आणि आलं लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता कढईमध्ये आपण ते तेलात चांगलं परतवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे, चांगलं तेल सुटोस तर तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये की आता मी कढईमध्ये मसाला टाकलेला आहे आणि तो परतवणार आहे. आणि नंतर आपले मसाले टाकायचे आहे, गरम मसाला, लाल चटणी. तर मी इथं लाल चटणीचं पावडर वापरलेलं आहे आणि इकडे तेलामध्ये आता मसाला टाकलेला होता, तो चांगला परतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि थोडंसं झाकून देणार आहोत. तर इकडे आपण लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत. हे बेसनपीठ मी तव्यावर भाजलेलं आहे. आता त्याचं पाणी करून घ्यायचं आहे आणि ते आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे कोळंबीची भाजी मस्त होते. नंतर आपण ती कोळंबी शिजवली होती, ती कोळंबी आपण त्या रश्श्यामध्ये टाकणार आहोत. आपण ते मसाल्यामध्ये पण टाकू शकतो आणि रस्सा करी केल्यानंतरही टाकू शकतो. तर अशा प्रकारे आपली कोळंबी झालेली आहे. तर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा प्लीज फ्रेंड. बाय.